प्रश्नाने भरलेले मन या कविता संग्रहालयाचं आज प्रकाशन सोहळा होता। या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे डॉक्टर अर्चना मोरे मॅडम, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे हौसाई महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कागापुरे सर, एकदम ऍक्टिव्ह असलेले पत्रकार आणि हे हत्तीबेटाला जे रंगरूप आणलेले आहेत, एकमेव फक्त आणि फक्त व्ही.एस. कुलकर्णीमुळे झालेलं आहे सर्व काम। दिवस रात्र घडतात हत्तीबेटासाठी ते व्ही.एस. कुलकर्णी, माननीय सतीश पाटील, राहुल पाटील, नरसन गुर्डे आले, नरसन गुर्डे, परत सोनकांबळे आहेत, आदरणीय व्यासपीठ आणि सत्कारमूर्ती आमचे विद्यार्थिनी शुभांगी बिरादार, त्यांचे आई वडील, त्यांचे पाहुणे, आमच्या कॉलेजचे प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थिनी। सर्वात महत्वाचं आमचं भाग्य हे आहे की आम्हाला असले विद्यार्थी भेटतात। ठीक आहे, आम्हाला विद्यार्थिनी नाही भेटलं तर आम्ही फंडिंग कोणाला करणार आहोत। गेल्या वर्षी आमच्याकडे श्वेता उस्नाळे म्हणून होती, की 9 मजलेले पुरुष हे पुस्तक लिहिलेले होते, तर तिला सुद्धा आम्हाला अभिमान आहे की अशा वेळेस व्हीएस आम्हाला आर्थिक फंडिंग करायला काहीच वाटत नाही। मी संस्थेमध्ये जर फंडिंग नसेल तर मी पर्सनल सुद्धा फंडिंग करतो, हे त्यांना सांगितलेलं आहे। नसेल संस्थेतनं फंडिंग नाही करायचं असेल तर मी माझ्या याच्यातनं सुद्धा फंडिंग करू शकतो का? तर असे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी जे आहेत यांना आपण जर नाही पुढे ढकललं तर जीवनात पुढे जाणार आहे। अशा लोकांना हायलाइट करायचं काम आमचं आहे आणि त्या संस्थाचालकांनी तिथले प्राध्यापक वगैरे जर यांना जर उचलून धरले वर, यांचं मनोबळ आणखी जरा एकदम चांगलं होतंय। हे प्रश्नाने भरलेलं मन तर प्रत्येकाचंच आहे, तुमचं आहे, माझं आहे, व्यासपीठावर बसलेल्या लोकांचं आहे। प्रश्नाने भरलेल्या मनात जे काय आहे ते कोण बोलून दाखवतात, कोण मनातच ठेवतात, ह्या गोष्टीला महत्व नाही। तिने जे कागदावर आणले या गोष्टीला फार महत्व आहे। हे हिने जितके कविता लिहिलेल्या त्या कविता प्रत्येकांना जीवनात कुठं ना कुठं आपल्याशी अटॅच असतात। ते अनुभव जे आहेत तिचे किंवा तिला वाटलेल्या मनातले जे व्यक्त केले आहेत ते प्रत्येक माणसाला जीवनात कुठं ना कुठं कुठली तर कुठल्या कवितेत, आता 100 कवितांपैकी कुणाला तुम्हाला कविता ती जवळची वाटते का? म्हणजे तुमच्या मनात ते प्रश्न राहिलेले असतात। दुसरी कविता यांना वाटते की आपल्या मनात हे होतं बोलायचं। आपण एवढंच नाही की जुने जे महिला होते किंवा पुरुष होते, जुने महिला आता टंगावर सर म्हणल्यासारखं जात्यावर दळताना वगैरे ओळी म्हणायचे किंवा त्यांनी गाणं तयार करून म्हणायचे, ते त्यावेळेस प्रसिद्धीचं साधन नव्हतं। शुभांगी बिरादारचं नशीब हे चांगलं आहे की तुम्ही ह्या काळातले आहेत। तुम्ही तुमच्या मनातले जे काही प्रश्न आहेत ते आम्हाला समाजासमोर आणण्याचे तुम्हाला चान्स आहे। भरपूर आता मीडिया चांगलं, सोशल मीडिया चांगलं डेव्हलप झालेलं आहे, ते पुस्तकाच्या रूपातनं झालं। त्या गोष्टीमुळे तुमच्या जे काही सुप्त गुणाला वाव द्यायचे चान्स आहेत की हे फार चांगलं काळ आहे। या काळामध्ये तुम्ही भरपूर मेहनत घेणार आहेत तुम्ही, आणि अशा विद्यार्थी आत्ताही आमच्याकडे आता वारद आहे। चांगलं गाणं म्हणते वारद नेहमी। आता ती विद्यार्थ्यांनी जर बघितलं तर आम्ही तुम्हाला वाटतं की बाबा ऍक्टिव्ह नसेल असं वाटते, ते प्रत्येक कार्यक्रमामध्ये NSSच्या कॅम्पमध्ये ते नेहमी ऍक्टिव्ह असतात मुली। आणि आम्हाला असे विद्यार्थी असो किंवा विद्यार्थिनी असो, यांना आम्हाला कुठल्याही गोष्टीची जर मदत करायची वेळ आली तर आम्हाला संकोचित राहून चालणार नाही, आम्ही सढळ हाताने मदत करतो। तुम्हाला एवढंच नाही, तुम्ही आता आहात, तुम्ही तुमच्याकडून अजून पाल्ले असतील तर आमच्या कॉलेजमध्ये कधीही ऍडमिशन द्या। आमच्या कॉलेजमध्ये तुमच्या पाल्याला तुम्ही जसं बघता, आम्ही मॅनेजमेंट, आमचे प्राध्यापक तेवढ्याच आदरांना बघतो, तेवढ्याच गोष्टी जवळून बघतो त्यांना। तर ह्या गोष्टी शुभांगी बिरादार असेल, श्वेता उस्नाळे असेल, आणखीन काही विद्यार्थी आहेत, यांच्यासाठी तंगावर सर चांगले प्राध्यापक आहेत। तंगावर सरांचं चांगलं सपोर्ट आहे। मॅडम तुम्ही आता मराठीच्या सोबतच राहता, विद्यार्थ्यांकडे प्रत्येकाचं लक्ष चांगलं असतंय। आणि मी शुभांगी बिरादारला मागे पण सांगितलं होतं की तू कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी कर। कवितामध्ये तर आहे, कविता तर चांगलं याच्यात डेव्हलप कर, पण कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी कर। MPSC असेल, UPSC असेल। तुम्ही नशिबान आहेत, शुभांगीचे माता पिता, ही आपली मुलगी आहे, तुम्ही भरपूर कष्ट घेणार आहेत। पाल्य जर हुशार नसेल किंवा पाल्याला जर इंटरेस्ट नसेल तर तुम्ही किती कष्ट घेऊन काय करणार? तिने स्वतः चांगले मेहनती आहे, त्याचं श्रेय सगळ्या पुस्तकात मी बघितलं, आईवडिलांना श्रेय दिले तिनं। फार नशिबान आहेत तुम्ही, जे काय असेल कुटुंबाला श्रेय दिले तिनं।
तिला जेवढं होईल तेवढं शिकवा. तिला शिक्षणामध्ये तुम्हाला कुठं काही अडचणी जर आले, आर्थिक अडचणी आले, कुठल्याही अडचणी आले तर तुम्ही आमच्या प्राचार्याकडे व्यक्त करा. मी काय असेल मी मदत करतो, पण तिला कुठं थांबवू देऊ नका. तिला चांगल्या पुण्यासारख्या ठिकाणी क्लासेस वगैरे लाव. तू तिथे MPSCची तयारी कर, UPSCची तयारी कर. त्याच्यासोबत हे सोडू नको. तू कविता संग्रहालय हे तुझं आवड आहे ते सोडू नको.